नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी शिक्षक मंडळी सगळी याच प्रतीक्षेत होती की कृषी विद्यापीठाची नेमकी भरती कधी येणार आहे. नाव आत्ताशी कुठं कृषी विद्यापीठाचा सुधारित आकृतीबंध आलेला आहे. नाव आकृतीबंध जरी 15-20 वर्षातून एकदा बनत असला तरी प्रत्येक भरती नवीन यायच्या अगोदर सुधारणा त्यामध्ये केली जात असते. काही पद जे आहे तर ती मृत संवर्ग झालेली असतात, काही पदांची संख्या वाढवलेली असते, ठीक आहे, काहींचं नाव बदललेलं असतं. तर अशा वेळेस त्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करणं गरजेचं असतं. म्हणून मी नेहमी सांगतो की कोणती भरती यायच्या अगोदर आकृतीबंध जो आहे तर तो येत असतो किंवा सुधारित आकृतीबंध येत असतो. नाव आजच्या या व्हिडिओमध्ये सुधारित आकृतीबंध अ आणि ब या गटाच्या पदांसाठी आलेला आहे आणि या GR मध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या देखील पदासंदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे. आता एकूण किती पदं असणार आहे डायरेक्टली तर सांगितलेलं नाहीये, पण इनडायरेक्टली आपण लॉजिकली त्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला ग्रुप ए, ग्रुप बी तसंच ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये कोणकोणते पद असणार आहेत किंवा किती पदं असणार आहेत ते समजणार आहे ना. आता तत्पूर्वी पहा, आता ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये कोणती पदं आहेत ती कुलगुरू, सुरक्षा अधिकारी, चान्सलर, ठीक आहे, व्हाईस चान्सलर वगैरे ही जी मेजर जी पदं आहेत ना तर ती ग्रुप ए ग्रुप बी मध्ये आहे. ग्रुप सी मध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर लायब्ररी अटेंडंट आणि बाकी विषयाचे शिक्षक वगैरे ते पदं आहेत. ते आपण सगळं पाहूया ना. तत्पूर्वी आपली MPSC ग्रुप बी, ग्रुप सी तसेच नवीन सरळ सेवा MPSC मार्फत ज्या होणार आहे ती, आणि तलाठी भरती आणि इतर कोणतीही सरळ सेवा जी MPSC मार्फत असो किंवा TCS IBPSC असो त्याच्यासाठी आपल्या अकॅडमीवरती वेगवेगळ्या बॅचेस ज्या आहेत तर त्या आपण सुरू केलेल्या आहेत. तज्ञ अनुभवी शिक्षक लोक आहेत. सगळ्या विषयाच्या नोट्स, टेस्ट सिरीज आणि व्हिडिओ लेक्चर्स आहेत. 1000 पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आपण एका महिन्यामध्ये अपलोड केलेल्या आहे. ठीक आहे. देन एक्झाम ओरिएंटेड नोट्स आहे, डिटेल्ड एक्सप्लेनेशन आहे, मोबाईलचं ॲप आहे आपलं, इन्स्टॉल करू शकता, डेमो वगैरे पाहू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, क्वेरी परेशानी आली तर या नंबरवर तुम्ही रीच आउट करू शकता ना. आता आजचा हा जो GR आहे हा आहे कालचा 10 जूनचा हा GR आहे आणि हा GR सांगतो राज्यातील कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट अ, गट ब संवर्गातील पदाच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे ना. आता यामध्ये बरेचसे असे अगोदरच्या GRचा रेफरन्स दिलेला आहे. महत्वाची गोष्ट पहा, राज्यातील कृषी विद्यापीठाच्या आस्थापनावरील शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील 12,221 पदांच्या सुधारित आकृतीबंधा संदर्भ 1 मध्ये शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती ना. आता चारही जी कृषी विद्यापीठ आहे, चारही कृषी विद्यापीठामध्ये एकूण ग्रुप ए, बी, सी आणि डी असे चारही ग्रुपचे मिळून 12,221 पदं त्याचा आकृतीबंध मंजूर आहे ना. आता आजचा या GR मध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या आहे तेवढ्या पदांचा जर मायनस केला तर आपल्याला ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये किती पदं असणार आहे ते देखील आपल्याला समजेल ना. आता तत्पूर्वी आपण पाहूया की आता याच्यामध्ये ही जी 12,000 प्लस पदं होती तर त्यामध्ये 11,336 जी आहे तर ती नियमित पदं आहे आणि कॉन्ट्रॅक्टची 1,058 पदं आहे. काय आहे? 1,058 पदं आहे. असा एकूण 12,404 पदाचा सुधारित आकृतीबंध जो आहे तर तो 20/3/2000 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत झालेला आहे. ठीक आहे ना. आता उच्चस्तरीय कमिटीनं काय केलेलं आहे पहा, उच्च समितीनं दिलेल्या मान्यतेनुसार कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट अ आणि गट ब संवर्गातील 3,611 नियमित पदं आणि 112 असे 3,723 पदाचा सुधारित आकृतीबंध मान्य केलेला आहे. 12,000 समथिंग मधून जर समजा आपण हे मायनस केले तर 8,600 समथिंग जी पदं आहेत तर ती ग्रुप सी आणि ग्रुप डीची असणार आहे. आता या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पदाबद्दल काय होणार आहे हे पुढे सांगतो किंवा त्याच्यामध्ये पुढे दिलेलं आहे ना. आता ही जी 3,723 पदं आहेत तर ही कशा कशामध्ये विखरलेली आहे, कोणकोणत्या याच्यात गेलेली आहे ते पण सांगतो. आता पहा, ग्रुप अ आणि ब संवर्गातील 3,611 आणि 112 3,737 पदं जे आहे तर याला काय करण्यात आलेली आहे, आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सर्व कृषी विद्यापीठांना ग्रुप सी गट क आणि गट ड संवर्गाच्या नियमित व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या पदाबद्दल कारवाई सुरू असल्याने त्याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. 8,600 समथिंग येतात ते 8,600 प्लस पदं जे आहेत तर त्याच्याबद्दल स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येईल. ठीक आहे. नंतर आणि नंतरच मग भरती प्रक्रिया जी आहे तर ती पुढच्या टप्प्यात जाईल. वित्त विभागाची मान्यता वगैरे नंतर बिंदुनामावली आणि नंतर तिथून पुढे जाहिरात येत असते ना. उच्चस्तरीय समितीने दिलेलं आहे. आता ही जी 3,723 पदं आहेत तर यापैकी कोणकोणत्या विद्यापीठाला किती पदं दिलेली आहेत ते देखील समजून घेऊया. पहा, आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या आस्थापनेवरील गट अ आणि गट ब पदासाठी किती आहे, 1,217 आहे. 1,217 आहे. त्यांची यादी जी आहे तर ती खाली परिशिष्टामध्ये दिलेली आहे.
डॉक्टर बाळासाहेब माफ करा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जे आहे तर इथं 579 पदांची यादी जी आहे तर ती जोडलेली आहे खाली. तिसरं जे कृषी विद्यापीठ आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, यामध्ये 890 पदांची यादी जी आहे तर ती परिशिष्ट मध्ये जोडलेली आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी ची जी पदं आहेत, आता यापैकी अगोदर काही भरलेली पदं आहेत, काही रिक्त पदं आहेत, ठीक आहे, काही मृत संवर्गाची केलेली आहे, ते देखील सगळे याच्यामध्ये आहे. एकूण रिक्त पदं जर आपल्याला समजली तर नेमकं जाहिरात किती पदासाठी येऊ शकते हे आपल्याला समजायला थोडंसं सोपं होतं. नंतर 4 नंबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामध्ये किती आहे 915 पदांची यादी सोबत दिलेली आहे. ठीक आहे. आता काही पदं जे आहेत मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेली पदं आहे. ठीक आहे. देन बाकी काय आहे, हा जो निर्णय आहे हा 5/6/2026 अन्वये देण्यात आलेला आहे. म्हणजे हा आकृतीबंध जो आहे सुधारित आकृतीबंध आहे. आणि यामध्ये आता नेमकं एक्झॅक्टली कोणत्या विद्यापीठामध्ये कोणकोणती ही पदं आहेत पहा, कुलगुरू आहे, संचालक आहे. ठीक आहे. ही ग्रुप ए ग्रुप बी ची जी पदं आहेत ना, आता यांची संख्या जी आहे तर ती तुम्हाला चेक करण्यासाठी हा जो GR आहे तो मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करतो. गट अ मध्ये कोणते आहे, कुलगुरू, संचालक, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यापीठ ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक, ही क्रीडा अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी, शारीरिक शिक्षण अधिकारी, अशी जवळपास भरपूर अशी पदं आहेत यामध्ये. आणि ग्रुप बी ची देखील पदं तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये काही पदांची संख्या दिलेली आहे. असं प्रत्येक कृषी विद्यापीठाच्या म्हणजे त्यांच्या काय म्हणतात सेटअपनुसार जी यादी आहे तर ती आपल्याला या GR मध्ये पाहायला दिसते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सर ही भरती कधी येऊ शकते. आता जर भरती प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या जर GR आलेला आहे सुधारित आकृतीबंधाचा, तर इथून पुढे आता जी पदभरती जी आहे तर ती इथून पुढे 6 ते 9 महिन्यामध्ये मला असं वाटतं की होऊ शकते. त्याबरोबरच ग्रुप सी आणि ग्रुप डी बद्दल देखील त्यांनी स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येईल ते देखील सांगितलेलं आहे. तर ग्रुप ए आणि ग्रुप बी ची जी भरती प्रक्रिया आहे तर ती MPSC मार्फत आणि ग्रुप सी ची पण MPSC मार्फतच आहे. आता बघण्यासारखं होईल की कृषी विद्यापीठाच्या आता 5 मेचा जो GR आहे त्यामध्ये मला परत एकदा आता चेक करावं लागणार आहे की कृषी विद्यापीठाची कोणकोणती पदं MPSC मार्फत गेलेली आहे का TCS IBPS मार्फत गेलेली आहे. मी त्यावर देखील एक सेपरेट व्हिडिओ घेतो. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया.